दरम्यान पहलगाम हल्ल्याविरोधात कारवाई करण्यासाठी भारत कोणतं पाऊल उचलणार या प्रश्नाची उत्तराची संपूर्ण भारताला प्रतीक्षा आहे। सकाळपासूनच मोदींच्या उपस्थितीत महत्त्वाच्या बैठकांचं सत्र पार पडतंय आणि केंद्राच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेतली, मात्र त्यात जातनिहाय जनगणनेची घोषणा झाली आहे। दरम्यान पहलगाम हल्ल्याबाबत केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही, त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या पाहायला मिळाल्या। तर मोदी सरकारने जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतलाय। स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशात जातनिहाय जनगणना होणार आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे। जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून गेली कित्येक वर्ष राजकारण सुरू आहे। अनेक निवडणुकांच्या तोंडावर जातनिहाय जनगणनेचा मुद्दा डोकं वर काढतो। अखेर केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतलाय। तर काँग्रेस आणि इंडिया आघाडीने केवळ राजकीय स्वार्थासाठी जातनिहाय जनगणना मुद्द्याचा वापर केल्याचा आरोप भाजप नेते अश्विनी वैष्णव यांनी केला। तर भाजपच्या आरोपांसंदर्भात काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पलटवार केला। पाहूया। कांग्रेस की सरकार ने जाति जनगणना के बजाय एक सर्वे कराना ही उचित समझा। उस सर्वे को सभी एसईसीसी के नाम से जानते हैं। इस सब के बावजूद कांग्रेस और इंडी गठबंधन के दलों ने जाति जनगणना के विषय को केवल अपने राजनीतिक लाभ के लिए उपयोग किया। 2021 साली जी सार्वत्रिक जनगणना व्हायची पाहिजे होती ती कोविडमुळे झाली नाही आणि प्रत्येक दशकाच्या शेवटी जनगणना करून बरीचशी माहिती त्यामध्ये फक्त आकडे मोजत नाहीत, लोकसंख्या मोजत नाही, तर बऱ्याच गोष्टी मोजल्या जातात। ते घडलेलं नाही। म्हणून काँग्रेस पक्षाची अधिकृत मागणी की लवकरात लवकर जनगणना घ्या। तर जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं सर्वपक्षीय नेत्यांकडून स्वागत करण्यात आलंय। नेमकं कोणत्या पक्षाच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, काय मत व्यक्त केलंय, आपण तेही पाहूया। मंत्रिमंडळानं जो निर्णय घेतला, देशामध्ये जातगणना करण्याचा जो निर्णय घेतला, त्याबद्दल आम्ही सर्व देशातले ओबीसी भटके विमुक्त अतिशय आनंदित आहोत आणि आम्ही सर्व त्यांचे आभार मानतो आहोत। केंद्र शासनाने ओबीसीची जनगणना करणार असा निर्णय घेतलाय। हा निर्णय फसवा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। जम्मू आणि काश्मीरमध्ये घटना घडली, 26 जण त्यामध्ये दगावले, लोकांचा आक्रोश आहे। हा आक्रोश लक्षात घेता लोकांचं मन वचलित करण्यासाठी हा निर्णय तर झाला नाही। देशाच्या 140 कोटी भारतीयाकरता सुवर्ण दिवस आहे, ऐतिहासिक दिवस आहे की आज केंद्र सरकारने माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी जातनिहाय जनगणनेचा निर्णय जो 7 दशकापासून मागणी होती, आता मात्र ही जे अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला की SC ST आणि बाकी इतर जाती ह्यासुद्धा त्या ठिकाणी जनगणनेमध्ये समाविष्ट होतील। ही मागणी खूप काळापासून होती, पण हा निर्णय आमच्या सरकारने, माननीय मोदीजीच्या सरकारने घेतला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।